नमस्कार मित्रांनो, आपल्या खुशी क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित आहे. तो विषय म्हणजे जीवनात यश मिळवण्यासाठीचे 5 नियम. प्रत्येक माणसाला जीवनात यशस्वी व्हायचे असते. कोणाला शिक्षणात यश हवे असते, कोणाला व्यवसायात, कोणाला नोकरीत, तर कोणाला आपल्या कुटुंबासोबत आनंदी आणि समाधानी जीवन जगायचे असते. पण खरे यश फक्त पैसा किंवा प्रसिद्धी नाही. खरे यश म्हणजे मनःशांती, चांगले आरोग्य, चांगले विचार, प्रामाणिकपणा आणि समाधान. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीतून आपल्याला असे अनेक संदेश मिळतात, जे आपल्या जीवनातही तितकेच महत्त्वाचे आहेत. या शिकवणी आपल्याला योग्य मार्गाने चालण्याची प्रेरणा देतात. चला तर मग जाणून घेऊया जीवनात यश मिळवण्यासाठी 5 महत्त्वाचे नियम. पहिला नियम, श्रद्धा आणि आत्मविश्वास. मित्रांनो, प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात स्वतःवरील विश्वासापासून होते. जर आपण स्वतःवरच विश्वास ठेवला नाही, तर जगातील कोणतीही व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवू शकणार नाही. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी मनात श्रद्धा आणि आत्मविश्वास कायम ठेवला पाहिजे. अनेक वेळा आपण एखादे काम सुरू करतो. सुरुवातीला अपयश येते. लोक टीका करतात. काही जण म्हणतात, तुझ्याकडून हे होणार नाही. पण अशा वेळी हार मानायची नसते. स्वामी समर्थांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन आपण धैर्याने पुढे जात राहिले पाहिजे. लक्षात ठेवा, आजचे अपयश उद्याच्या यशाची तयारी असते. आता मी तुम्हाला दुसरा नियम सांगणार आहे. दुसरा नियम आहे, प्रामाणिकपणे कर्म करा. जीवनात कोणताही शॉर्टकट कायमस्वरूपी यश देत नाही. खरे यश मिळते ते मेहनतीने, प्रामाणिकपणाने आणि सातत्याने. विद्यार्थी असाल तर मनापासून अभ्यास करा. शेतकरी असाल तर शेती प्रामाणिकपणे करा. नोकरी करत असाल तर आपले काम जबाबदारीने करा. व्यवसाय करत असाल तर ग्राहकांशी प्रामाणिक राहा. जेव्हा आपण मनापासून काम करतो तेव्हा त्याचे फळ कधी ना कधी नक्की मिळते. प्रामाणिकपणा ही अशी संपत्ती आहे जी कोणताही माणूस तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. तिसरा नियम, वेळेचे महत्त्व ओळखा. जगात प्रत्येकाला दिवसाचे समान 24 तास मिळतात. फरक फक्त एवढाच असतो की काही लोक त्या वेळेचा योग्य उपयोग करतात, तर काही लोक वेळ वाया घालवतात. आजचे काम उद्यावर ढकलू नका. दररोज सकाळी दिवसाचे नियोजन करा. मोबाईलवर तासनतास वेळ घालवण्याऐवजी स्वतःच्या ध्येयासाठी थोडा वेळ द्या. वेळेचा आदर करणारा माणूस आयुष्यात खूप पुढे जातो. चौथा नियम, नम्रता आणि चांगले वर्तन. मित्रांनो, नम्रता हा माणसाचा सर्वात सुंदर दागिना आहे. आज अनेक लोक यश मिळाल्यानंतर स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतात. पण खरा मोठेपणा पद, पैसा किंवा प्रसिद्धीत नसतो, तो आपल्या स्वभावात असतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीतून आपल्याला नम्रतेचे महत्त्व समजते. आपल्या आयुष्यात कितीही यश मिळाले तरी आई वडील, गुरु, वडीलधारी मंडळी आणि आपल्याला मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता ठेवली पाहिजे. लक्षात ठेवा, फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते. त्याचप्रमाणे खरा यशस्वी माणूस नेहमी नम्र असतो. तुम्ही दुसऱ्यांशी प्रेमाने बोललात, आदराने वागलात आणि गरजूंना मदत केली तर समाजात तुमचा सन्मान आपोआप वाढेल. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी कोणालाही कमी लेखणार नाही. प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमाने वागेन. पाचवा नियम, सकारात्मक विचार आणि कृतज्ञता. मित्रांनो, आपले विचारच आपले भविष्य घडवत असतात. जर मनात सतत भीती, राग आणि नकारात्मक विचार असतील तर कोणतेही काम मनापासून होत नाही. पण जेव्हा आपण आशावादी राहतो तेव्हा कठीण परिस्थितीतही नवीन मार्ग दिसू लागतात. दररोज सकाळी स्वतःला सांगा, आजचा दिवस माझ्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे. मी
प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि सकारात्मक राहीन. तसेच आपल्या आयुष्यात जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. आपले आई वडील, कुटुंब, मित्र, आरोग्य आणि मिळालेल्या संधी यांसाठी मनापासून आभार माना. कृतज्ञतेमुळे मनात समाधान वाढते आणि जीवन अधिक आनंदी वाटू लागते. एक छोटासा प्रेरणादायी प्रसंग सांगणार आहे, तर तो तुम्ही ऐका. छोटासा प्रेरणादायी प्रसंग. एका गावात 2 मित्र राहत होते. दोघांनीही एकाच वेळी व्यवसाय सुरू केला. पहिला मित्र प्रत्येक अडचण आली की निराश व्हायचा. दुसरा मित्र मात्र प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकायचा. तो म्हणायचा, आज अपयश आले आहे, पण उद्या मी आणखी चांगला प्रयत्न करेन. काही वर्षांनी दुसऱ्या मित्राचा व्यवसाय यशस्वी झाला. लोकांनी त्याला विचारले, तुझ्या यशाचे रहस्य काय? तो हसून म्हणाला, मी कधीच प्रयत्न सोडले नाहीत. श्रद्धा ठेवली, प्रामाणिकपणे काम केले, वेळेचा आदर केला, नम्र राहिलो आणि नेहमी सकारात्मक विचार केला. मित्रांनो, यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे त्यांची विचार करण्याची पद्धत. आज आपण जीवनात यश मिळवण्यासाठी 5 महत्त्वाचे नियम जाणून घेतले. 1. श्रद्धा आणि आत्मविश्वास ठेवा. 2. प्रामाणिकपणे कर्म करा. 3. वेळेचे महत्त्व ओळखा. 4. नम्रता आणि चांगले वर्तन जपा. सकारात्मक विचार आणि कृतज्ञता कायम ठेवा. जर आपण हे 5 नियम आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणले तर यशासोबतच मनशांती आणि समाधानही मिळू शकते. मित्रांनो, आजच स्वतःला एक वचन द्या. मी माझ्या ध्येयासाठी मेहनत करेन, चांगले विचार करेन, प्रत्येकाशी प्रेमाने वागेन आणि कधीही हार मानणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि खुशी क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.